जय शिवराय मित्रांनो, हिमाचल प्रदेशच्या रेंज ट्रेकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही कुल्लूला आहे आणि ॲक्च्युली आज सोमवार आहे, तर आम्ही काईसदार म्हणून ट्रेक आहे तो करणार होतो, पण त्याची अपडेट कोणाला इकडे खाली कोणाला नाही आहे। आणि बेसला जाणारी जी गाडी होती पीज म्हणून, त्या पीजपासून ट्रेक चालू होतो, पण त्या पीजची बस काय आज सकाळची आली नाही। मग आम्ही बिजली महादेवची बस लागली होती, तर बिजली महादेवचा आज सोमवार, महादेव का बुलावा आया आज अपने को, तर त्याप्रमाणे आम्ही खालून बस पकडली। बिजली महादेवला येण्यासाठी तुम्हाला कुल्लूला यावं लागतं, हिमाचल प्रदेशमध्ये आहे ते। आणि कुल्लू पण मध्ये एस टी स्टँडवरनं हिमाचल प्रदेशच्या दर 1 तासाला बस सुटतात। पहिली बस आहे सकाळी 9 वाजता सुटते, नंतर 1 तासाने बसेस सुटतात। शेवटची वरून 4:15 वाजता बस आहे जी कुल्लूला जाते। आता खालून 1.5 तासाचा ट्रॅव्हलिंग करून आम्ही चंसारी म्हणून गाव आहे तिथे उतरलो आहे। आणि इथून हा जवळजवळ 45 ते 60 मिनटाचा ट्रेक आहे ॲक्च्युली। तो ट्रेक करून आपण बिजली महादेवला पोचतो। सोमवार आहे, गर्दी नाहीच आहे खरं म्हटलं तर। असं आपल्याकडे श्रावण सोमवार म्हटलं तर गर्दी असते, पण इथे तसं काही नाही म्हटलं। कोण एवढं पर्यटक अजून एवढे चालू नाही झालेत। तुम्हाला पुढे पुढे माहिती देतो मी, पण बिजली महादेवचा ट्रेक खूप मस्त ट्रेक आहे खरं म्हटलं तर। त्याच्याबद्दल ही माहिती मी पुढे देतो तुम्हाला, की त्याचा काय हिस्टॉरिकल आणि काय तिकडनं व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो ते। चला, या सुरुवातीलाच तुम्हाला गावात अशा पायऱ्या लागतील। तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी करू नका। हिमाचल गव्हर्नमेंटच्या बसेस सुटतात त्यांनीच या। टॅक्सीवाले 2-2 हजार रुपये घेतात खरं म्हटलं तर। तुम्ही 40-50 रुपयामध्ये या गावात याल आणि इथून ट्रेक सुरू होतो बिजली महादेवचा। हर हर महादेव। एकदम सुंदर असं गाव आहे। अजूनही त्यांनी पूर्वजांची परंपरा जोपासली आहे। एकदम इझी ट्रेक आहे। आपण सह्याद्री ट्रेक करतो त्यापेक्षा छोटा ट्रेक आहे। पहिल्यांदा मी कराटे या गावात आलो आहे। जर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सीनी करत असाल तर टॅक्सीवाले तुम्हाला इथे वरच्या साईडला सोडतात कराटे या गावात, पण एस टीवाले खाली सोडतात चंसारी या गावात। अजून काही नाही आहे, 15 मिनटाचा फरक आहे। तर तुम्ही तेवढी कॉस्ट वेअर करत असाल 2000 रुपये टॅक्सीचे तर ठीक आहे, पण आम्ही बॅकपॅक करत अजूनही आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे। तर मग कमीत कमी पैशात किती फिरता येईल आम्ही तेवढंच बघतो। आणि जास्त करून आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचाच उपयोग करतो, ते परवडतं खरं म्हटलं तर। त्यात आमच्यात एक मुलगी आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये हाफ तिकीट आहे खरं म्हटलं तर मुलींसाठी, स्त्रियांसाठी। बिजली महादेव या मंदिराचा इतिहास मी तुम्हाला वरती गेल्यावरच सांगेल। वरून किती सुंदर परिसर दिसतो तेही तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये। अजूनही आमचा अंदाजे 20 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे। खूप उंचावर आलं आहे, श्वास घ्यायला पण त्रास होत आहे। कालचा ट्रेक पण मोठा होता आमचा, कंटिन्यू ट्रेक करतोय। शरीर पण म्हणते बस झाला भावा, आता थांब। एक सुंदर नोटीस लावले, मी वाचून दाखवतो। अटेन्शन, प्लास्टिक फ्री झोन, डू नॉट लिटर, यू आर नॉट द फर्स्ट, यू आर नॉट द लास्ट, प्रिझर्व नेचर फॉर फ्युचर, कीप दिस ट्रेक क्लीन। आणि प्रत्येकाने ते करायला हवं खरं म्हटलं तर। हिमालयात असो सह्याद्रीत असो,
सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि प्लास्टिक फ्री ट्रेक केले पाहिजेत खरं म्हटलं तर. शेवटचे 500 मीटर राहिलेत आणि देवदारचं झाडाचं जंगल आता संपेल आणि पुढे बिजली महादेवचं मंदिर आपल्याला लागेल. टोटल जवळपास 1.5 तास ट्रेक करतोय आणि सगळं चढाई. हे काही दुकान आहेत, कॅफे एरिया आहे. बिजली महादेवला जाते वेळीच्या रस्त्यामध्ये. फायनली आपण समिट पॉईंट म्हणजे बिजली महादेवच्या मंदिराजवळ पोचलोय. समोर मंदिर दिसतं आपल्याला. सुंदर असं वातावरण आहे. हे समोर दिसतंय काळडग त्या साईडला म्हणजे कैजारचा ट्रेक आहे ना, तो समोरच्या डोंगरावर आहे. तिथे मस्तपैकी पाऊस पडते आणि बरं झालं आम्ही ते स्किप केलं. आज स्किप करण्यामागचं कारण आहे की आम्हाला बसच भेटली नाही आणि बिजली महादेवची बस दिसली जेव्हा आम्ही उद्या करणार होतो मंगळवारी, तो महादेवने आजच्या दिवशी म्हणजे सोमवारी करून घेतला. त्यांच्या मनात काय ते सगळं पूर्ण करून घेतात खरंच. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मंदिर जसं जवळ येते तसं मनाला खूप शांतता मिळते. 1.5 तासाचा ट्रेक करून आल्याचं खूप प्रसन्नता वरती आल्यानंतर. आणि आपण समोर बिजली महादेवचं मंदिर बघतोय. आतमध्ये व्हिडिओ काढायला मिळेल नाही मिळेल माहिती नाही, पण माझ्या मते परमिशन नसते. बाहेरनंच तुम्हाला मी मंदिर दाखवेन. येथे बिजली महादेवचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे. इकडे काही वास्तू आहेत. हर हर महादेव. जय बिजली महादेव. या मंदिराबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो की बिजली महादेव हे नाव का पडलेलं. ॲक्च्युली जेव्हा कुठलं संकट येतं तर ते सगळं ग्रहण करायची ताकद महादेवाकडे आहे. अशी मान्यता आहे की दर 12 वर्षांनी याच्यावर वरती वीज पडते आणि हे शिवलिंग खंडित होतं आणि मग ते खंडित झालेले शिवलिंगाचे तुकडे इकडचे पुजारी मख्खांच्या साईडने ते एकत्र जोडतात आणि ते पूर्वीपेक्षा पण एकदम भक्कम होतं आणि व्यवस्थित असतं. त्यामुळे ह्याला बिजली महादेवाचं नाव पडलेलं आहे. या बाजूला तुम्हाला व्हॅली आहे. आपण एकदम टॉपवर आहे. इकडची जी व्हॅली आहे ती कुलू व्हॅली आहे आणि ही व्हॅली आहे ती पार्वती व्हॅली आहे. सुंदर असं दृश्य आहे. पाऊस पडतोय समोर. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मागे आपलं बिजली महादेवचं मंदिर आहे. मी तुम्हाला सांगितलं
हे नाव का पडलं आहे, जेवढी माहिती होती उपलब्ध त्याप्रमाणे मी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. छोटा ट्रेक आहे. कुलूला तुम्हाला हिमाचल प्रदेशमधील कुलूला पहिलं यावं लागतं. तिकडनं ST स्टँडवरनं म्हणजे हिमाचल परिवहनच्या 1-1 तासांनी बस या इकडे बिजली महादेवला येतात. माझा हा छोटासा ट्रेक बिजली महादेवचा ट्रेक कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि निसर्गाचा मागे आनंद घ्या. काही त्रुटी असतील त्याही तुम्ही कमेंट करून सांगा की आपण ते अपडेट नक्कीच करू. पण त्याआधी आपला जो चॅनल आहे रिकाम ट्रेकडा, त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, नक्कीच करा. व्हिडिओ आवडला तर तो नक्कीच शेअर करा, कारण अशाने खूप प्रेरणा मिळते अजून फिरायला, भटकायला आणि अजून नवनवीन व्हिडिओ बनवायला. वातावरण खूप सुंदर बनत चाललं आहे. सुंदर म्हणजे बिघडत चाललं आहे खरं म्हटलं तर इकडे, कारण कधी पाऊस कधी स्नोफॉल होऊ शकतो. म्हणून आम्ही परत उतरायचा चालू करतो. चला, जय शिवराय, हर हर महादेव.